माध्यमांसमोर सांगतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे अभिषेक, सध्या ज्या काही चर्चा आहेत त्या सगळ्या शक्यता आहेत, जर तरच्या चर्चा आहेत। म्हणजे जरी ठाकरे बंधूंच्या युतीची सुद्धा शक्यता आहे आणि दुसरीकडे मनसे महायुतीसोबत जाण्याची देखील एक शक्यता सध्या वर्तवली जाते। पण आपण विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जर विचार केला तर लोकसभेला भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा विधानसभेला मनसेसाठी फार फळाला आला नाही। अगदी अमित ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये सदा सरवणकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे राहिले होते आणि एकही सीट मनसेची निवडून आली नाही। तर महायुतीसोबत महानगरपालिका निवडणुकांमध्ये जाण्याचा मनसे कितपत विचार करू शकते या सगळ्या सिनारिओचा आपण विचार केला तर? एकूणच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहायचं तर मनसेची ही ताकद तेवढी नाही हे राज ठाकरे देखील आपल्याला मान्य करताना पाहायला मिळत होते। एकूण जेव्हा 48 जागांच्या तडजोडी संदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा 1 किंवा 2 जागां संदर्भात मनसेला देण्यात यावीत अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळत होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडनं देखील कुठेतरी माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकूणच विधानसभेच्या वेळी देखील आपण पाहिलं की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती। मनसे कडनं देखील काही जागांसंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, शिवसेनेकडनं देखील ती मागणी मान्य करण्यात आलेली होती। साधारणपणे 10 ते 15 जागांसंदर्भात कुठेतरी चर्चा ही शेवटच्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे तेव्हापर्यंत ही चर्चा सुरू असल्याचं कळत होतं। मात्र कुठेतरी दादरच्या सगळ्या जो मतदारसंघ आहे त्यानंतर ह्या चर्चा कुठेतरी फिसकटल्या आणि एकूणच राज ठाकरे यांनी सगळ्या जागा लढायचं ठरवलेलं होतं। यात प्रामुख्यानं जर का पाहायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला प्रभाग किंवा मग वॉर्डच्या दृष्टीने होताना पाहायला मिळतात, जिथं मनसेची ताकद ही बऱ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। विधानसभेमध्ये जरी का पाहायचं तर चांगले मतं जी आहेत ती राज ठाकरे यांच्याकडनं देखील यंदा घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। लोकसभेच्या दृष्टीनं ही मनसेची ताकद तेवढी नाही आहे हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव पाहता मनसे काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिषेक सोबत रहा, राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्या सोबत आहेत। ताई नमस्कार। या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होतीये महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आणि 2 ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना ही भेट होणं तुमच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? महाराष्ट्रातले नेते परस्परांना भेटत असतात, पण अर्थात सध्याचं जे काय वेळापत्रक आहे निवडणुकांचं ते लक्षात घेता नेहमी होणाऱ्या या भेटींना काही राजकीय अर्थ असू शकतो, तो टाळता येणार नाही आपल्याला विश्लेषण करता। मुळात 2 ठाकरे बंधू एकत्र येतील याची चर्चा जरी असली तरी त्या शक्यतेमध्ये अत्यंत धुसरता आहे। मग राज ठाकरे प्रमुख का उद्धव ठाकरे प्रमुख? मृणालिनी थोडंसं तुम्हाला थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, अजूनही आहे युतीसाठी, पण सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये, आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये मला वाटतं आपण खूप अर्ली स्टेजला विचारतो आहे। भेट कुठल्याही कारणास्तव असू शकते आणि 90-95% कार्यकर्त्यांना दोन्हीकडच्या वाटतंय की आपल्या बरोबर म्हणजे मनसेला वाटतंय शिवसेना असावी, शिवसेनेला वाटतंय राष्ट्रवादी असावी। त्यामुळे येणारा काळ किंवा आजचा दिवस हे फार घाईनी निर्णय दिल्यासारखा होईल। भेटी होत आहेत, होऊ दे, कुठल्या कारणासाठी आहे। आणि सगळ्यांनी सांगितलंय की आपली विश्वासता दोन्हीकडनं राहिली पाहिजे। अजूनही वरिष्ठ नेते ज्या दिवशी पहिला बॉल राजसाहेबांनी टाकला की आमची भांडणं महाराष्ट्राच्या याच्यासाठी असतील ती क्षुल्लक आहे। 100% त्यांची काय बीजेपी बरोबर भांडणं नाही, त्यांची काही एसएनसी ग्रुप बरोबर भांडण नाही आणि ते म्हणाले ती क्षुल्लक आहेत माझी आणि उद्धवची, असं दोघांनी एकमेकांचा। मग त्यांनी उद्धवजींनी पण सांगितलं की हो आम्ही सगळी भांडणं मिटवायला तयार आहोत। आदित्य साहेबांनी तर तेच सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुळावर येणारे, आता मुळावर येणारे म्हणजे काय असतं तर आपल्याला जी सावत्र महाराष्ट्राला जी वागणूक मिळते किंवा महाराष्ट्रामध्ये जे घडतंय त्या गोष्टींनी ते बोलत असतील। आणि कार्यकर्ते आज 95% मनोमिलन झालेलं आहे। त्याच्यानंतर पण काय घडलं तर बघू,
आत्ता काय निर्णय म्हणणं किंवा बोलणं मला वाटतं आत्ताच्या घडीला उचित नाही. बरोबर आहे. मराठी माणसाचा मुद्दा आहे, मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे. किशोरीताई, या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरकसपणे सुरू आहेत. पण एकूण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या आधीची परस्पर विरोधातली वक्तव्य पाहता आणि सध्याची ही परिस्थिती पाहता, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले नाहीत तर प्लॅन बी काही तयार आहे? सगळ्या शक्यता असतात. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने आजच्या पेपरमध्ये आणि तुमच्याच न्यूज मधनं आम्ही ऐकतोय, संघ सक्रिय झालाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपवायला. हे आत्ताची न्यूज आहेत या न्यूज पेपरमधनं आणि टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता म्हणजे मला माहिती नाही की नक्की काय चाललंय, पण आमचा पक्ष ज्या पद्धतीने आमिष दाखवून घेतली गेलेली आहे तरी सुद्धा तो संपलेला नाही. त्यामुळे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पुढे नेमकं काय चित्र पाहायला मिळतं याकडे बघावी लागेल. किशोरीताई, आभार, आपले सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. शिरसाटांची प्रतिक्रिया आहे ती पाहूया. थोडी नाराजी होऊ शकते. राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाची कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळणं किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात येईल. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल. म्हणून एक पक्ष जो तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात. आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे. आणि राजसाहेबाकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धवराज आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये, पाऊण तास होऊन गेला या भेटीला. या भेटीकडे पाहताना काय भूमिका आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची? बघा, राजसाहेब ठाकरे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर ताज लँड्स एंड मध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक होतीये. साधारण आता तासभर होत आलेला आहे. या दोघांमध्ये चर्चा होते आणि अर्थातच पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांची. त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत होत्या. लक्ष होतं मुंबई महानगरपालिकेचं, कारण का मुंबई महानगरपालिका ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाची, कारण का गेली 25 वर्ष ठाकरेंची त्या महापालिकेवरती सत्ता आहे. आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगानंच महायुती सुद्धा मुंबई महापालिकेमध्ये एकत्र लढण्यावरती ठाम होती, तशी चर्चा झाली होती. बाकी सगळीकडे कदाचित स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढतीचा विचार महायुतीत देखील होता, पण अर्थात लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेचं. पुन्हा एकदा जाऊयात. खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची युती होण्याची चर्चा होत असताना ही भेट शिवसेनेची, तुमच्या शिवसेनेची काय भूमिका आहे? बघा, शेवटी हा जो पक्ष आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचा नवनिर्माण सेना, त्यांनी पुण्यासोबत युती करायची, पुण्यासोबत निवडणुका लढायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु ही दोन्ही ठाकरे एकत्र येणार जी चर्चा सुरू आहे आणि राजसाहेबांना ज्यांनी अटी टाकलेल्या आहेत, याला भेटू नका, याच्यासोबत चहा घेऊ नका, याच्यासोबत पोहे खाऊ नका, मला तरी वाटतं की सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्र आजची जी भेट आहे यावरती जो सकाळचा भोंगा वाजतो त्यांची प्रतिक्रियेची वाट पाहतोय. की आता एकीकडे ते युतीच्या चर्चा करतायत आणि राजसाहेब देवेंद्रजींना भेटतायत, यावर त्यांची प्रतिक्रिया पहिली घेणं गरजेचं आहे. किंवा त्यांची परवानगी राजसाहेबांनी घेतली का,
देवेंद्रजींना भेटण्याकरता, कारण त्यांनी तशा पद्धतीच्या अटी टाकलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने युती होणार म्हणून चर्चा सुद्धा ते करतायत. त्यामुळे त्यांची परवानगी घेतली की नाही हे त्यांना विचारणं किंवा त्यांची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी उचित आहे, की ज्यांना आता राजसाहेबांची आठवण आलेली आहे. राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यावेळी शिवसेना उभी केली, पण भरलेल्या ताटावरनं ज्या पद्धतीने उठवतात त्या पद्धतीने राजसाहेबांना त्यावेळी बाजूला केलं गेलं आणि आज त्यांना राजसाहेबांची जी गरज लागलेली आहे किंवा राजसाहेबांच्या बद्दल जे मत व्यक्त करतायत त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेणं आता उचित ठरणार आहे. ठीक आहे. नरेश मस्केजी, आभार आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि मंत्री उदय सामंत सध्या आपल्यासोबत आहेत. उदय सामंतजी, अत्यंत महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातली, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? आपल्याला आठवत असेल की युबीटीनं ज्यावेळी मनसे आमच्या सोबत येणार आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू केली, मनसेनं कुठचंही उत्तर न देता देखील त्यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेबांना काही अटी त्यांनी घातल्या होत्या की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, त्यांनी देवेंद्रजींना भेटायचं नाही, त्यांनी अमित शहा साहेबांबरोबर चर्चा करायची नाही, दिल्ली बरोबर चर्चा करायची नाही. मला असं वाटतं की मी त्यावेळी सांगितलं होतं की राजसाहेब एक स्वाभिमानी नेतृत्व आहे, मनसेचा एक स्वतंत्र विचार आहे आणि या सगळ्या अटी शर्तींना झुगारून आज राजसाहेब ज्यावेळी देवेंद्रजींना भेटतात त्यावेळी त्यांनी एक सिद्ध करून दाखवलेलं आहे की बाबा मी कोणासमोर झुकत नाही आणि माझा जो काही स्वतंत्र विचार आहे तुम्ही कोणाशी भेटू शकतो, कोणाशी बोलू शकतो. आज तसं ते देवेंद्रजींशी बोलतायत आणि भाजपाचे प्रवक्ता जे आहेत केशव उपाध्ये यांनी आताच जाहीर केले ही विकासात्मक भेट आहे. त्याच्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यानं हे जाहीर केल्यामुळं आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही की ही विकासासाठी असलेली भेट आहे. विकासासाठी भेट आहे असं म्हणताना तो राजकीय विकास अपेक्षित आहे का तिथे? आता तो राजकीय विकास आहे की महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा आहे किंवा राजकीय चर्चा आहे हे दोनच नेते सांगू शकतात. आपल्याला आठवत असेल की राजसाहेबांच्या निमंत्रणानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील शिवतीर्थावर भोजनासाठी गेलेले होते. त्यावेळी देखील फार मोठ्या चर्चा निर्माण झाल्या होत्या. युबीटीनं देखील अचानक काही चर्चा सुरू केल्या होत्या आणि म्हणून महायुतीचे सगळे अधिकार शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, तसे भाजपानं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना दिलेत. त्याच्यामुळे हे नेते मंडळी जे काही बसून निर्णय घेतील आणि राजसाहेब जर महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा करायला जर बसले असतील आणि बैठक करत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये फारशी स्वागतार्ह भूमिका शिवसेनेनं मनसेसाठी घेतली नव्हती. अमित ठाकरेंच्या मतदारसंघात जे झालं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरेंनी महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना खुल्या मनानं स्वागत करणार का? मी सुरुवातीलाच सांगितलं की महायुतीचे किंवा कुठच्या पक्षाच्या बरोबर जायचं, कुठच्या नेत्यांबरोबर चर्चा करायची